नमस्कार. युरोपमध्ये राहणाऱ्या माझ्या सर्व मराठी रसिकजनांना मराठी नवीन वर्षाच्या अर्थातच गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, आर्थिक समृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं, मानसिक शांततेचं जावं, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. सांगायची गोष्ट, आनंदाची गोष्ट अशी की माझा सोलो कार्यक्रम रूबरू विथ सुबोध भावे हा कार्यक्रम घेऊन मी युरोपमधल्या काही मोजक्या शहरांमध्ये घेऊन येतोय आणि हा माझा या कार्यक्रमाचा पहिलाच युरोप दौरा आहे. याआधी हा कार्यक्रम मी ऑस्ट्रेलियामध्ये केलाय, दुबईमध्ये केलाय, अमेरिकेमध्ये केलाय आणि आता युरोपमध्ये रूबरू विथ सुबोध भावे हा कार्यक्रम घेऊन येतोय. या संपूर्ण कार्यक्रमाचे तिकडचे जे संयोजक आयोजक आहेत ते आहेत आय ड्रीम्स इव्हेंट्स आणि पुन्हा एकदा आय ड्रीम्स इव्हेंट्सचे मनपूर्वक आभार की त्यांच्या सहयोगाने तुमच्यापर्यंत हा माझा कार्यक्रम घेऊन येतोय. हा कार्यक्रम काय आहे तर या कार्यक्रमात माझा आतापर्यंतचा कलाक्षेत्रातला 25 वर्षांचा प्रवास आहे. रंगभूमी असेल, सिनेमा असेल, मालिका असतील, वेब मालिका असतील, याच्यातल्या कितीतरी आठवणी, कितीतरी किस्से, त्याचबरोबर कितीतरी सादरीकरण अर्थात परफॉर्मन्स, या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात असणार आहेत आणि तुमच्याबरोबर गप्पा मारण्याची, तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळणार आहे. त्यामुळे जास्त आनंद आहे. आता हे कुठे कुठे आहेत कार्यक्रम तर आहेत डसेलडॉर्फ, हा आय ड्रीम्स इव्हेंट्सनी ऑर्गनाईज केला आहे. त्याच्यानंतर आहे हॅम्बर्गमध्ये गजबज मराठी मनाची हॅम्बर्ग प्लस हॅम्बर्ग मराठी परिवार यांनी ऑर्गनाईज केला आहे. म्युनिकमध्ये महाराष्ट्र मंडळ म्युनिक यांनी ऑर्गनाईज केला आहे. एंडोवेनमध्ये एंडोवेन मराठी मंडळांनी ऑर्गनाईज केला आहे. स्टुटगार्टमध्ये महाराष्ट्र मंडळ स्टुटगार्टनी ऑर्गनाईज केला आहे आणि हिडेलबर्गमध्ये महाराष्ट्र मंडळ कार्लश्रो यांनी ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामुळे युरोपमधील सर्व माझ्या मराठी बंधू भगिनींना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया लवकरच. गणपतीमध्ये घेऊन येतोय रूबरू विथ सुबोध भावे. त्यामुळे आपण सगळे मिळून गणरायाची आराधना करूया, भक्ती करूया, त्याच्या आरतीमध्ये तल्लीन होऊया आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण माझ्या कार्यक्रमाचा आणि मी सगळेजण तुमच्या उपस्थितीचा आनंद लुटणार आहे. त्यामुळे भेटूया लवकरच यावर्षी गणपतीमध्ये 2026च्या.